ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेच्या संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता, पण तुम्ही बघितलं असेल देशाचे थोर स्वातंत्र्य सैनिक सायंटिक यांनी उपोषणाला बसलं होतं. 23व्या दिवशी त्यांना अमानुष पद्धतीने उचलून नेऊन ॲडमिट केलं. त्यानंतर जंतर मंतर ते संसद भवन हे मोर्चा त्यांनी हे केल्यानंतर त्यालासुद्धा लाठीचार आणि ह्याला मारून विद्यार्थ्यांना मारहाण करून ते मोर्चा बंद करण्याचा आणि हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थी दटून काम करून संसदपर्यंत गेले आणि हे बघत असताना विद्यार्थ्यावर अत्याचार झाला, विद्यार्थिनीवर अत्याचार झाला, काट्या नको तिथं मारल्या, नको ते हे झालं, किती जणांचे डोके फोडले. हे बघत असताना देशाचे आमचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घराजवळ आंदोलन केलं आणि आंदोलन करून त्याचं उत्तर मागण्यासाठी प्रयत्न केला. तर त्यांनासुद्धा घसटून त्यांना अत्याचार पद्धतीने वेगळ्या पद्धतीने उचलून नेऊन जेलमध्ये टाकलं. त्याबरोबर आपले जिल्ह्याचे खासदार बी होते. अशा पद्धतीने जर हे अत्याचार करत असेल तर त्याच्या निषेधात आम्ही धिक्कार सभा आज आम्ही इथं केलेली आहे आणि ह्या पद्धतीने जर झालं नाही तर पुढील कामात आम्ही अन्य तीव्र पद्धतीने आंदोलन करू. गेली महिनाभर झालं दिल्ली येथे जंतर मंतरमध्ये देशातले सर्व विद्यार्थी एकत्र येऊन नीट पेपर फुटीच्या संदर्भातल्या देशाचे शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत. पण ज्या पद्धतीनं सर्व विद्यार्थी देशातले एकत्र येऊन लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत आहेत आणि या आंदोलन चिरडण्यासाठी केंद्रातल्या भाजप सरकारच्या माध्यमातून या युवकांच्यावर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आणि त्या लाठीचार्जाचा निषेध करण्यासाठी आमचे देशाचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि त्याच्या घरासमोर आंदोलन केलं आणि ते आंदोलन करत असताना त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली. आणि ह्या दोन्ही गोष्टीचा मी या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध करतो. मी एवढंच या निमित्तानं ज्या देशातल्या युवकांचा मूलभूत हक्क चिरडण्याचं काम या मोदी सरकारच्या माध्यमातून होतं आहे त्याचा या निमित्तानं निषेध करतो. आणि येणाऱ्या काळात जर लवकरात लवकर शिक्षण मंत्री प्रधान यांनी जर राजीनामा दिला नाही तर हे आंदोलन प्रत्येक गावागावात तीव्र करून सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन सगळ्या संघटनांना एकत्र घेऊन हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असं या निमित्तानं मी